संपूर्ण जगाला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या महामारीने आपल्या जीवनशैलीमध्ये काय मूलभूत फरक झाले? हो, नक्कीच. आपल्या सगळ्यांचं मुक्तविहाराचं स्वातंत्र्य कुठेतरी एक प्रकारे आता संकुचित झालेलं आहे आणि हे फक्त आपल्या जीवनशैलीमध्येच नाही तर सगळ्याच म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हे काहीसं स्वातंत्र्य आपलं संकुचित झालेलं आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करता, त्यामुळे या क्षेत्रात काय मूलभूत बदल झाले असं तुम्हाला वाटतं? हो, खरे तर आपल्या इथे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीसाठी जो महत्त्वाचा घटक असतो ती म्हणजे शाळा. आणि सध्या आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कुठेतरी एक प्रकारचा खंड निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीसाठी शाळेमध्ये असणारे शिक्षक, त्यांना शिकवले जाणारे खेळ आणि एक प्रकारचं वातावरण ज्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आता सध्या हे सगळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झाल्यामुळे पूर्ण पालक वर्गामध्ये आणि अगदी शिक्षकांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा हे एक प्रकारचं संभ्रमाचं वातावरण आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं भविष्य पुढे काय असणार आहे. आज ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया याचा खूप बोलबाला आहे. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहे का? हो, नक्कीच. ऑनलाईन शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थ्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाची आहे. कारण आत्ताच्या सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर आत्ता शिक्षण व्यवस्था जी एक प्रकारे खंडित झालेली आहे, तर ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अशी निरंतर चालणारी शिक्षण व्यवस्था आपल्याला उभी करता येऊ शकते आणि आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याचं चांगल्या प्रकारे व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं. म्हणून ही नक्कीच फायद्याची व्यवस्था आहे असं मला वाटतं. आज प्रचलित चांगले ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय हा प्रश्न सार्वत्रिक आहे आणि ह्या इथे पढेगा भारत हा शैक्षणिक मंच इतर मंचांपेक्षा वेगळा कसा आहे? हो, नक्कीच. अगदी छान प्रश्न आहे हा. कारण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याच्या सोशल डिस्टन्सिंगच्या वगैरे पार्श्वभूमीवर शाळा आणि विद्यार्थी हे गणित कुठेतरी जमत नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही एक व्यवस्था नवा पर्याय ठरू पाहत आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे निकष जे ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये पालकांनी आणि शिक्षकांनी आणि शिक्षण संस्थांनी जे त्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे ते म्हणजे या व्यवस्थेमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकवतो कोण हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवणारे शिक्षक आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकवणारे शिक्षक ह्यांना काही लागणारे व्हॅल्यू ॲडेड जे स्किल्स असतात ते स्किल्स शिक्षकांमध्ये असणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तंत्रज्ञान याचा जर योग्य प्रकारे संगम झाला तरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे शिक्षण हे क्वालिटी एज्युकेशन पोहोचू शकतं असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये जेव्हा क्वालिटी एज्युकेशन किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण असं म्हटलं जातं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो डिलिव्हर केला जाणारा कंटेंट. आणि म्हणून पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना नोट्स देतात किंवा शिकवत असताना विद्यार्थी त्या नोट्स लिहून घेत असतात आणि त्यातून त्यांचा अभ्यास हा पुढे कंटिन्यू होत असतो, तर ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा ई कंटेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं असणं हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता पढेगा भारत या सगळ्यामध्ये कुठे स्टँड करतो असा प्रश्न आहे. तर पढेगा भारत ही आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये उभी राहिलेली संस्था नाहीये, तर गेल्या वर्षभरापासून व्हर्च्युअल ऑनलाईन एज्युकेशनमध्ये पढेगा भारत काम करत आहे आणि त्यामुळेच अतिशय शास्त्रीय पद्धतीने या सगळ्या कंटेंटला आधारभूत असलेल्या संकल्पना, नोट्स बनवणं असेल, त्यासाठीच्या असाइनमेंट तयार करणं असेल, विद्यार्थ्यांना देणाऱ्या सराव परीक्षांबद्दलची तयारी करून घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी एक खूप चांगल्या शिक्षकांची टीम जी फक्त पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट शिक्षकांची टीम पढेगा भारतच्या माध्यमातून आता काम करत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पोहोचवण्यासाठी पढेगा भारत करत असलेलं काम हे आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये नक्कीच सरस ठरणार आहे असं मला वाटतं. ही तुम्ही काही वैशिष्ट्य सांगितली, पण या व्यतिरिक्त अजून काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत का की ज्यामुळे पढेगा भारत इतर मंचांपेक्षा उजवा ठरतो? हो, नक्कीच.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमध्ये आता ज्या काही वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत त्यांची शिकवण्याची भाषा, कारण मातृभाषेतून शिकणं हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच तुमचं शिक्षण तुमच्या भाषेत म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये शिकणं हे पडेगा भारतचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना माध्यम उपलब्ध करून देणं हे पडेगा भारतचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण SSC या बोर्डचा विचार केला तर मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आणि त्याचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय CBSE हा सुद्धा पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकून जी काही त्यांची शैक्षणिक वाढ होऊ शकते, जे चांगल्या प्रकारे त्यांचं शंकानिरसन होऊ शकतं, याच्या सगळ्याचा विचार पडेगा भारतनी सगळ्यात पहिल्यापासूनच केला असल्यामुळे हे एक वैशिष्ट्य पडेगा भारतचं आहे. या व्यतिरिक्त ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धती म्हणजे ज्याला आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, ही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग थ्रू व्हर्च्युअल एज्युकेशन देणारी पडेगा भारत ही आता फक्त महाराष्ट्रातलीच नाही तर संपूर्ण देशभरातली एक नामांकित संस्था म्हणून आता उदयास येत आहे आणि आपल्या सर्वांच्या सेवेत ती रुजू झालेली आहे. मला वाटतं की आतापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये प्रयोगशाळा ही फक्त शाळेत असायची, पण आता पडेगा भारतच्या माध्यमातून किंवा त्यांनी जे काही ज्ञानरचनावादावर आम्ही काम चालू केलेलं आहे तर त्या माध्यमातून प्रयोगशाळा ही फक्त शाळेतच नाही तर विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती अगदी घरात सुद्धा एक प्रयोगशाळा असते आणि त्या आधारे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांच्या माध्यमातून प्रयोग करून संकल्पना स्पष्ट करून अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण देणं हे पडेगा भारत आता खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं मला वाटतं. शिक्षण फक्त अभ्यासावरती थांबत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याने पूर्वतयारी करणे हे खूप गरजेचं असतं. विशेषतः परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही किती चांगली पूर्वतयारी करता हे खूप महत्वाचं असतं आणि याच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करता का? हो, नक्कीच. मी जसं म्हटलं की ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे जसा पारंपरिक शिक्षण पद्धतीला एक शास्त्रीय आधार आहे तसंच ऑनलाईन शिक्षण पद्धतीला पण एक शास्त्रीय आधार असणं गरजेचं आहे. जेव्हा पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये शाळेमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलं जातात तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असतात, त्यामुळे ते एक संवाद साधला जातो, तिथे शंकांचं निरसन केलं जातं. पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा ही गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता ऑनलाईन शिक्षणासाठी म्हणून अगदी यूट्यूबवर असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पण वेगवेगळे व्हिडिओज रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पोस्ट केले जातात. त्यामध्ये असं वाटू शकतं की पडेगा भारत नक्की वेगळं काय करत आहे, तर पडेगा भारत पूर्ण शिक्षण प्रक्रियेमधला, शिक्षण व्यवस्थेमधला शिक्षक कुठेही रिप्लेस करत नाहीये. तो शिक्षक तुमच्याशी रोज संवादी होऊ शकतो असा प्लॅटफॉर्म पडेगा भारतने डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे पडेगा भारतचं प्रत्येक लेक्चर हे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असतं. विद्यार्थी आहे तिथून कोणत्याही गावात कोणत्याही खेड्यात बसलेले असले तरी सुद्धा तिथून शिक्षकांना थेट प्रश्न विचारू शकतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं शंकानिरसन केलं जातं. याशिवाय जो ई कंटेंट बाबतीत मी जे म्हटले ते म्हणजे नोट्स असतील, असाइनमेंट असेल म्हणजे विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास ज्याला आपण होमवर्क म्हणतो तो विद्यार्थ्यांचा होमवर्क करून घेणं, याशिवाय विद्यार्थ्यांच्या सराव चाचणी परीक्षा घेणं, अशा सगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करून घेतो. याशिवाय मला एक जमेची बाजू ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये जी वाटते ती म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा क्लास जर बुडला किंवा तो उपस्थित राहू शकला नाही तर विद्यार्थ्याला परत तो अटेंड करता येत नाही, अभ्यासक्रम पुढे गेलेला असतो अशा पद्धतीने. पण ऑनलाईन शिक्षणामध्ये किंवा पडेगा भारतनी जी व्यवस्था उभी केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह लेक्चर, लाईव्ह लेक्चर तर शिक्षकांचं ऐकायला मिळणार आहेच, त्याशिवाय रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला कितीही वेळा पाहता येणार आहेत. या सगळ्या व्यवस्था ज्या आपण उभ्या केलेल्या आहेत या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने इतक्या चांगल्या बनवल्या आहेत की विद्यार्थीच्या अटेंडन्स रिपोर्ट हा पालकांना थेट पाठवला जातो. म्हणजे आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगतीचं प्रगती पुस्तक जसं आपल्याला बघायला मिळतं तर इथे तुमच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगती पुस्तक आणि त्या सगळ्या अटेंडन्स, त्यांचा शैक्षणिक प्रगतीचा स्तर हा तुम्हाला रिपोर्टमध्ये तर मिळणारच आहे, पण शिक्षणात घरात असल्यामुळे पालकांना त्यांच्या प्रगतीवर एक प्रकारे मॉनिटरिंग करणं शक्य होणार आहे असं मला वाटतं आणि जे आत्ताच्या सगळ्याच्या परिस्थितीमध्ये खूप चांगला पर्याय असू शकतो. आज
शाळा बंद आहेत, त्यामुळे ऑनलाईन क्लासचं पेव फुटलं आहे. त्यातले खूपसे क्लासेस जे आहेत ते अतिशय महागडे आहेत. अनेक वेळा ते पालकांना परवडतीलच असं नाही. तर या परिस्थितीमध्ये पडेगा भारतने काही वेगळा विचार केलेला आहे का? हो, नक्कीच. मुळातच पडेगा भारतची संकल्पना ही विद्यार्थी देवो भव या संकल्पनेला अनुसरून आहे. त्यामुळे पडेगा भारत जसा शिक्षणाचा विचार करतो तसं या शिक्षणाचा अंतिम घटक असलेले विद्यार्थी आणि पालक यांचा विचार प्रामुख्याने केलेला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे विद्यार्थ्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते गुणवत्तापूर्ण शिक्षण परवडेल अशा दरात पोहोचवणं हे पालकांसाठी गरजेचं आहे. तर त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून देणारं पडेगा भारत हा अतिशय सक्षम पर्याय आहे. जवळपास दिवसभराला 10 ते 15 रुपयांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षक तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला शिकवू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंटच्या माध्यमातून तुमचा सर्वांगीण अभ्यास करून घेतला जातो. ही खूप जमेची बाजू म्हणता येईल. आणि आत्ताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर जेव्हा सगळ्यांच्याच घरातली कुटुंबाची आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे तेव्हा पडेगा भारत आहे त्या फीसाठी सुद्धा इन्स्टॉलमेंटची सुविधा उपलब्ध करून देत आहे. म्हणून विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेही थांबलं नाही पाहिजे आणि खास करून ते परवडत नाही म्हणून थांबलं नाही पाहिजे हा विचार पडेगा भारत करत आहे. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पडेगा भारतचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये शिक्षण जे आहे ते कुठल्या कुठल्या इयत्तांसाठी उपलब्ध आहे? हो, खरं तर पडेगा भारत हे ज्ञानदानाचं मोठं दालन आहे. म्हणजे इथे शालेय शिक्षणापासून ते अगदी 11वी 12वी त्यानंतर फॉरेन लँग्वेज असेल, ब्लॉकचेन, IoT, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारखे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे कोर्सेस असतील असं एक महादालन पडेगा भारतने उपलब्ध केलेलं आहे. पण आत्ता सध्या शालेय शिक्षण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी त्यावर जास्त बोलेन. शालेय शिक्षणामध्ये 8वी 9वी 10वी आणि त्यानंतर कॉलेजसाठी 11वी 12वी असे 8वी ते 12वी अशा 5 इयत्तांसाठी पडेगा भारत गेल्या वर्षभरापासून खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यामध्ये जसे मी पॉईंट सांगितले तसे ज्ञानरचनावाद, त्याच्यावर आधारित शिक्षण पद्धती आणि पुढे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना खास करून काही स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात पुढच्या ऍडमिशनसाठी. तर त्या सगळ्याची तयारी एकत्रितपणे करून देण्यासाठी आपण काम करत आहोत. आणि शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो बोर्ड पॅटर्न वगैरे ज्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पाहिजेत तर पडेगा भारत या सगळ्या गोष्टींची पूर्तता अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. हे शिक्षण तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे का? जे तुम्ही म्हणाला ते इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी. हो हो, नक्कीच. मला याच्यामध्ये पॉइंट खूप चांगला एक सांगावासा वाटतो की बाकीच्या क्लासमध्ये जेव्हा माध्यम इंग्लिश माध्यमातून शिकवलं जातं आणि विद्यार्थी घरी अभ्यास करत असताना मराठी माध्यमातून करत असतो, कारण कंटेंट जो अवेलेबल असतो तोच मुळात त्या भाषेमध्ये अवेलेबल असतो. पण पडेगा भारतनी जो काही हा उपक्रम चालू केलेला आहे तर कंटेंट पासून ते शिकवणारे शिक्षक हे सुद्धा या तिन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. म्हणूनच मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी हे SSC बोर्डसाठी आणि CBSE साठी इंग्रजी माध्यम ह्या सगळ्या माध्यमांमध्ये पडेगा भारत काम करत आहे. या व्यतिरिक्त अजून इतर अशी काही वैशिष्ट्ये आहेत का की ज्यामुळे या सगळ्या गर्दीमध्ये पडेगा भारतचं अस्तित्व उठून दिसतं? हो, नक्कीच. मी ज्याचा उल्लेख केला की पडेगा भारतची वैशिष्ट्ये म्हणजे ज्ञानरचनावाद असेल, ज्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हटलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीचे ॲनिमेशन्स यूज करणं कंटेंट तयार करण्यासाठी. कारण विद्यार्थी आणि शिक्षक जेव्हा समोरासमोर असतात आणि त्यातून शिक्षणदानाचं जे काम केलं जातं तर त्याच्यामध्ये खूप चांगला एक कॉन्टॅक्ट असल्यामुळे प्रभावीपणे शिक्षण दिलं जातं. पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा कॉन्टॅक्ट चांगला राहण्यासाठी आणि ते माध्यम प्रभावी ठरण्यासाठी जो कंटेंट तयार केला जातो तो कंटेंट खूप चांगला तयार करणं आणि विद्यार्थ्यांचं अटेन्शन चांगलं राहील, त्यांना या माध्यमातून शिकण्याची आवड निर्माण होईल अशा पद्धतीने तयार करणं गरजेचं असतं. त्यामुळेच पडेगा भारत तयार करत असलेला कंटेंट हा ज्ञानरचनावादावर जसा आधारित आहे तसाच तो उत्कृष्ट ॲनिमेशननी सुद्धा तयार केलेला आहे. त्यामुळे एक लेक्चर जेव्हा तयार केलं जातं तेव्हा जवळपास
8 ते 9 डिपार्टमेंट त्याच्या मागे काम करत असतात ते लेक्चर खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्यासाठी. तर मला वाटतं की क्वालिटी एज्युकेशन हा जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो पडेगा भारतचा कोर असल्यामुळे क्वालिटी एज्युकेशन आणि अफोर्डेबिलिटी सगळ्यांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून देणं हे 2 वैशिष्ट्य पडेगा भारतची नक्कीच आहेत असं मला वाटतं. शिक्षण चळवळ झाली पाहिजे तरच ती सर्वदूर पोचेल असं मानलं जातं. पडेगा भारतचा यावरती विश्वास आहे का? हो, नक्कीच विश्वास आहे. मुळातच पडेगा भारतची विचारधाराच यावर आधारित आहे असं मी म्हणेल. खूप पूर्वीपासून शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही तत्ववेत्यांचं जे काही म्हणणं आलेलं आहे ते याच बाबतीमध्ये आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे न जाता शिक्षणाने विद्यार्थ्यांकडे गेलं पाहिजे आणि ते एक माध्यम म्हणून पडेगा भारत आज पुढे येत आहे. मी ज्याचा उल्लेख केला हे तंत्रज्ञान, अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञान ज्याला लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असं तांत्रिक भाषेमध्ये बोललं जातं, त्याचा उपयोग करून नामांकित आणि तज्ज्ञ शिक्षक अगदी तुमच्या गावखेड्यापर्यंत एका क्लिकवर तुम्हाला अवेलेबल होणं ही खूप मोठी गोष्ट शिक्षणाच्या चळवळीमध्ये रुजू पाहत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमधला हे होत असलेलं हे स्थित्यंतर हे खूप सकारात्मकपणे सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि शिक्षणाची ही चळवळ सर्वदूर पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचं माध्यम हेच प्रभावी माध्यम ठरणार आहे. हे अगदी शास्त्रज्ञांपासून ते वेगवेगळ्या शिक्षण महर्षींनी सुद्धा अधोरेखित केलेलं आहे. मुळातच भारतासारख्या देशाचा ज्याचा भौगोलिक आकार खूप मोठा आहे, जिथे लोकसंख्येचं प्रमाण खूप मोठं आहे, अशा सगळ्या कंडिशनमध्ये शिक्षण जर सर्वदूर पोहोचवायचं असेल तर ते फक्त तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच पोहोचू शकतं. हे अधोरेखित खूपदा केलं गेलं आहे आणि आता तर आत्ताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान ही खरं तर काळाची गरज झालेली आहे आणि त्यामुळे या गरजेसोबत जर आपण मॅच नाही झालो, या गरजेला जर आपण स्वीकारलं नाही तर आपण काळाच्या मागे पडू शकतो. तर त्यामुळे तंत्रज्ञानातले हे बदल आणि शिक्षण व्यवस्थेमधले हे बदल सकारात्मकपणे आत्मसात करून शिक्षण व्यवस्थेला एक नवी दिशा देण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण तरीही कोणतीही चळवळ ही लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाची ही चळवळ जी नवी रुजू होत आहे समाजामध्ये त्याच्यामध्ये लोकसहभाग वाढणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप वेळा असं घडतं की ऑनलाईन क्लास लावला ते शिकवलं की आपली जबाबदारी संपली असं मानतात. मला स्वतःला असं वाटतं की पूर्ण जबाबदारी घेणे शिक्षणाची, त्यावरती असणाऱ्या शंकांचं निरसन करणे याबद्दल अनेक संस्था कमी पडतात. तर या इथे पडेगा भारतने काही विशेष तयारी केलेली आहे का? हो, बरोबर आहे. मी जसं म्हटलं की खास करून ऑनलाईनच्या बाबतीमध्ये ऑनलाईन शिक्षण आणि ऑनलाईन व्हिडिओज हे वेगवेगळ्या माध्यमातून खूप उपलब्ध आहेत. पण ते कंप्लीट करण्याचा एक जागतिक सर्वे जो आहे तो सांगतो की असे रेकॉर्डेड व्हिडिओ कंप्लीट विद्यार्थ्यांनी पूर्ण बघून त्यातून अभ्यास करून त्यातून शिकण्याचा स्तर हा 2 ते 4% असतो. म्हणजे एकतर उपलब्ध असलेला डेटा जो इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये उपलब्ध आहे, पण त्याची उपयुक्तता काय, शेवटी विद्यार्थी त्यातून घेतो काय, हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या माध्यमातून शिकवतो कोण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे पडेगा भारत यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य जे रुजू करू पाहत आहे ते म्हणजे आपण कुठेही पारंपरिक शिक्षकांना, शिक्षण व्यवस्थेला आपण कुठेही पर्याय उपलब्ध करून देत नाही, तर आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये व्हॅल्यू ॲडिशन कसे चांगल्या पद्धतीने होऊ शकते, जो एक शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा जो नेहमी चर्चा केली जाते त्याबद्दल. तर अगदी महाराष्ट्रामध्ये किंवा देश पातळीवरचे चांगले नामांकित उत्कृष्ट तज्ज्ञ शिक्षक जर एका क्लिकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असतील तर ही एक अतिशय चांगली प्रक्रिया आहे असं मला वाटतं. आणि यामध्ये पडेगा भारत खूप चांगल्या पद्धतीने तज्ज्ञ शिक्षकांच्या टीम सोबत काम करून ही गरज समाजाची आता पूर्ण करत आहे. काही पालकांना शंका असतात, शिक्षण पद्धतीबद्दल असतात, आपल्या पाल्याबद्दल असतात, कारण पद्धत नवीन आहे. अशा प्रसंगी शंका निरसन करण्यासाठी तुम्ही काही वेगळी व्यवस्था केली आहे का? हो, नक्कीच. मी जे सांगितलं की पडेगा भारतचं प्रत्येक लेक्चर हे संवादी असतं, ते म्हणण्यामागचंच कारण असं होतं की विद्यार्थी थेट
शिक्षकांना प्रश्न विचारू शकतात, त्यांच्याकडून त्यांचं शंका निरसन होऊ शकतं. म्हणजे विद्यार्थ्याला फक्त कंटेंट उपलब्ध करून देऊन तू शिक असं सांगण्यापेक्षा त्याचा हात धरून त्याला शिकवण्याची प्रक्रिया जी आपल्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थितपणे होत असते शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये, ते करण्यासाठी पडेगा भारतची खूप मोठी टीम कार्य करत आहे. यामध्ये प्रश्न विचारणं हा तर एक पार्ट झाला, पण त्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यामध्ये जिथे कुठे शंका उपस्थित होतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी अगदी 24 तास उपलब्ध असलेली विद्यार्थ्यांसाठीची हेल्पलाईन सुद्धा पडेगा भारत उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये अडथळा येऊ नये हा प्रामाणिक हेतू घेऊन आपण काम करत आहोत आणि त्यासाठीची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राबवत आहोत. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी पडेगा भारत यशस्वी होण्यासाठी आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. पडेगा भारत यशस्वी होण्यासाठी, ही एक शिक्षणाची चळवळ यशस्वी होण्यासाठी यातला लोकसहभाग खूप गरजेचा आहे आणि मला वाटतं की तो लोकसहभाग जर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करू शकलो तर आहे त्या शिक्षण व्यवस्थेला एक चांगल्या प्रकारचं रूप आपण देऊ शकतो. आत्ता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि मानसिक नुकसान कोणत्याही पद्धतीने नाही झालं पाहिजे, ही एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि तसंच एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदारीचं भान ठेवून पडेगा भारत करत असलेल्या या सामाजिक कामामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग वाढावा आणि शिक्षण सर्वदूर आणि सर्वांसाठी पोहोचवण्यासाठी आपण या चळवळीमध्ये सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.